आईचा घो, फाईन भरावा लागतोय बहुतेक. सुम्या, केली तेवढी मदत पुरे. चल आपण बघूया. सांगतोय ना की तो नाहीये. एक मिनिट, तो राघव नाहीये, तो राघव. हो, तुम्ही टाकला हा कचरा? अहो नाही, उलट आम्ही उचलतोय. आता एक माणूस होता इथे कचरा करून गेला. तो कुठे गेला? कुठे गेला? आम्हाला काय माहिती, आम्ही पण खात्री करून घ्यायला आलोय की कोणी टाकला हा कचरा. बरं जाऊ दे साहेब, एक काम करतो, आम्ही हा कचरा टाकतो कचरा पेटीत. कचरा पेटीत टाका नक्की. हो. अरे सुमित, आपण एक काम करूयात, आधी डॉक्टरकडे जाऊयात. थँक्स. कशाबद्दल? स्वच्छ रस्त्यांपेक्षा तुला माझी जास्त काळजी वाटल्याबद्दल. हो, कारण तू जर लवकर बरा झालास ना तर हे काम जास्त जोमाने करशील. चला. चल. सावकाश. हो. जरा डोकं जागेवर ठेवून सगळे कपडे व्यवस्थित एक कपडा भर. स्वतःला विसरली होती तसं काही विसरू नको. मला परत चक्कर मारायला येईल. मदत काढीची नाही, पण तोंडाचा पत्ता चालू. अरे वा, मग बोलायला नको. चार चांगल्या गोष्टी सांगायला नको. माझी मदत नको असेल तर सांग, जाऊन झोपतो. ही मदत कर. झाली का तयारी? नाही, चालू आहे तयारी. काय चालू? जोमन चालू. काही माझी काही मदत हवी आहे का? अहो नाही, हे बघा झाली तयारी. बर, आणि हे घ्या, मेथीचे लाडू घेऊन जा. अगो बाई, वा, हे एकदम बेस्ट केलं वहिनी तुम्ही. मेथीचे लाडू मला खूप आवडतात मोरे भाऊ. मी तुम्हाला सांगतो, मेथीचे लाडू चवीला फक्त कडू, पण तब्येतीला एकदम बेस्ट. पण दादा, ह्यात मी तेवढा कडवटपणा येऊ दिला नाहीये. गोड आहेत. अहो ठेवायचा होता थोडा कडवटपणा, म्हणजे यांचं कडूतोंड पाहायला मिळालं असतं. पाहिलं, नवऱ्याच्या वाईटावर टपली ही बाई. मी काय वाईटावर टपली? दादा ताई, काय झालंय? काही बोलताय तुम्ही? हे बघा, ते जाऊ दे, पोहोचल्यानंतर फोन करा आठवणीने. हो. मोरे भाऊ, तुम्ही या एकदा आमच्या गावाले. आमचं गाव आवडेल तुम्हाला. वा, कधी कधी गोड बोलताय माझं कुंकू. विषय बदलू नको. मी काय म्हणतो, खरंच या तुम्ही वेळ काढून. आमचं गाव एकदम आवडून जाईल तुम्हाला. या. नक्की येणार आहे, वेळ काढून येणार आहे. तुम्हाला सांगतो, पिकनिकही होऊन जाईल ना जरा. एवढं सगळं व्यवस्थित. म्हणजे काय, सगळी व्यवस्था करू. या फक्त एकदा. काय दारामध्ये? हा, या पिकनिकला या आमच्या गावाले. तुम्हाला सांगते, लांबून लोक येतात आमच्याकडे. हा, आमच्याकडे ना लय वेगवेगळे नमुने दाखवेन मी तुम्हाला. त्यातलाच एक नमुना इथं आहे. काय बोलली तू काय बोललीस? नमुना बोलली मला? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.